नमस्कार. श्री कृष्ण, श्री हरी. 10वा अध्याय विभूती योग. सगळ्यात रेग्युलर सुरू असलेला मराठी गीता योग भारतातला. पहिला श्लोक नीट झाला होता, दुसरा श्लोक सुरू झाला होता. विभूती म्हणजे विशेष प्रागट्य. या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. निरनिराळ्या अध्यायांच्या नावातून संकेत आहे की यानं त्या प्रकारे कशाही प्रकारे श्रीकृष्णासोबत नातं जोडल्या जाऊ शकतात, त्याचे विचार मनात आणल्या जाऊ शकतात, त्याच्याबद्दल चिंतन केलं जाऊ शकतं. विषाद जरी झाला, दुःख जरी झाला की त्यांनी तसं म्हणायला होतं पण नाही म्हटलं, त्यावेळी तिने तसं नको म्हणायला होतं आणि तसा म्हटला. दुःख झालं, त्या दुःखातही त्याची आठवण होऊ शकते की ठीक आहे, हे असेच असतात, हाड मांसाचे पुतळे, चुका करतात, सतत दुखवतात, मला नको काही तसाही त्यांच्याकडून संबंध. माझा श्रीकृष्ण मला पर्याप्त आहे, त्याच्याचकडे मी सगळे गाऱ्हाणे सांगणार, त्याच्याचकडून मला ऐकायचं, जे काय ऐकायचं असेल ते. अर्जुन विषाद योग. प्रश्न पडला, कन्फ्युजन झाला, हे करू की ते करू, हे बरोबर की ते बरोबर, सद असद विवेक बुद्धी भ्रमित झाली. तरी त्याला विचारणं, आत जाऊन मनात आहे ना, आत ध्यानाच्या वेळेस सांगितलं. मांडुक्य उपनिषद, अयम आत्मा ब्रह्म, श्वेताश्वतर उपनिषद, शंकराचार्यांचा निरनिराळ्या प्रकारे की बस तिथेच ईश्वराची भेट होऊ शकते. जिथे आहे तिथे जसं आहे तसं आत जाऊन शांत होऊन त्याला विचारू शकता, काय चूक, काय बरोबर, काय करायला हवं, कसं करायला हवं. हिने असं म्हटलं मला, त्याचं मी कसं आता प्रोसेस करू, की याने हे म्हणायला होतं ते नाही म्हटलं, ते मी आता कसं याचा विचार करू, तू सांग देवा. कारण शेवटी मला फक्त तू हवा आहेस आणि हे मला दुसऱ्या मार्गाने नेऊन राहिले, हे विचार तुझ्यापासून दूर नेतात आहे. गाडी चालवताना हायवेवर ट्रक्स चालले आहे, ट्रॅक्टर चालले आहे, बैलगाड्या चालल्या आहे, आपली गाडी चालली आहे, सगळे स्पीडनी चाललो आहे, बैलगाडी बाजूनी चालली आहे. तर असं करू शकतो का की फक्त 5 मिनिटासाठी थोडं दुसरीकडे पाहत चालवतो मी, जरा रस्ता आहे, ठीक रस्ता आहे, बरोबर रस्त्यावर गाडी आहे, 5 मिनिटं इकडे शेत वगैरे पाहून घेतोय, बैलगाड्या पाहून घेतो, चालू ठेवतो. किती वेळ चालेल, गंतव्यस्थानापर्यंत पोहोचेल का ती गाडी, शक्य आहे का? नाही शक्य आहे. 5 मिनिटं काय, 5 सेकंदही कदाचित नाही चालू शकणार. ती गाडी तुटून जाईल, सोडून द्यावं लागेल, दुसरी गाडी घ्यावी लागेल, पुन्हा चालायला लागलो, पुन्हा स्पीड घेतली, रस्ता आहे, इतरही प्रवासी आहेत, म्हटलं की आता थोडं वरून विमान जाते, वेगळाच रंग दिसतोय, माहित नाही कुठल्या देशातला असेल. थोड्या वेळ नीट पाहतो, गाडी चालू आहे, चालेल का तसं? नाही, पुन्हा तेच वेळ गाडी तुटेल, सोडून द्यावं लागेल, पुन्हा तिसरी गाडी मिळाली, तर पुन्हा काहीतरी ते साधू आहे की ढोंगी आहे की कसा कुत्रा काय झालाय, थोड्या वेळ बघून घेतो, गाडी चालू आहे, होईल का? नाही होणार. कितीदाही प्रयत्न केला निरनिराळा. तसे हे जीवन, एक जीवन झालं, दुसरं जीवन झालं, तिसरं जीवन झालं, चौथं जीवन झालं, पुन्हा पुन्हा डिस्ट्रॅक्ट, दुसरीकडे बघून गाडी कशी चालणार? गंतव्यस्थान ज्या दिशेने जायचं आहे, जिथे चालवायची आहे, तिथे लक्ष द्यावं लागेल, सतर्क राहून, फोकस ठेवून, साध्याकडे आपल्या. ते साधन, गाडी तुटून जाते, शरीर सुटून जाते, पुन्हा दुसरं शरीर मिळालं. बरं, आता प्रयत्न कर, नाही, हे सुरू आहे प्रयत्न, पण मग हिने काय म्हटलं, असं का म्हटलं, याचा विचार करून घेते थोड्या वेळ, आणि त्यांनी असं म्हणायला होतं त्यावेळी, ते का नाही म्हटलं, तसा विचार करून घेते मी त्या थोड्या वेळ. तर झालं ना डिस्ट्रॅक्शन गंतव्यस्थानाकडे. तसं न हो, आता ही जी गाडी मिळाली आहे, शरीर रूपी वाहन मिळालं आहे, ते पोहोचावं आपल्या स्थानापर्यंत, म्हणून शक्य तितकं सतत पुन्हा पुन्हा अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. इतर गोष्टींपासून वैराग्य,
बाजूला कुत्रा आहे की बैलगाडी आहे की वर विमान आहे की तिकडे शेतात हिरवंगार आहे. त्यांचा वैराग जे आहे, जसं आहे, जिथे आहे, ज्यांनी जे म्हटलं, जिने नाही म्हटलं, ते सगळं ठीक आहे. माझा समोर जाण्याचा अभ्यास. श्रीकृष्णाचे वचन आहे. 6व्या अध्यायात झालंय आपलं आत्मसंयम युगात संयमी जीवन साठी अभ्यास करावा लागेल. अभ्यासासाठी पहिले वैराग घ्यावा लागेल. वैराग्यासाठी विवेक आवश्यक आहे. विवेक देऊन ठेवलाय. याच अध्यायात पुढे येणार आहे. 10व्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतो, ऑलरेडी दिवा आहे, तेल टाकून ठेवलाय, वात पूर्ण व्यवस्थित लावलेली आहे, स्वच्छ दिवा आहे, सगळं तयार आहे. पेटीची काडी मात्र लावायची आहे. बरं, ती जर नाही लावता येत असेल, लहान तान्हं बाळ आहे, लहान बाळ आहे, ठीक आहे, तेही मी लावून देतो. ह्या अध्यायात पुढे म्हणेल तो, पेटवूनही मी देतो. अजून एका ठिकाणी ददामि बुद्धियोगं तं, मीच देतो मग. पण म्हणावं लागेल, त्याला मागावं लागेल की कृष्ण, हे मला जमून नाही आलं, तू लावून देतो का, तू मदत करतो का? कारण की मला हा दिवा चेतवायचा आहे. अप्पदीपो भव, भगवान बुद्ध म्हणाले संघाला त्यांच्या भिक्खूंना, अप्पदीपो भव, आत्मदीपो भव, वेदांमधलं वाक्य त्या भाषेत अप्पदीपो, स्वतःचा दिवा स्वतःचा प्रकाश स्वतः जवळ आहे. कृष्ण सांगतो इथे आहे तुझ्याजवळ, मी चेतवून देतो. तुझी इच्छा असेल तर, हवा असेल तर. प्रेमाचं मुख्य लक्षण, पहिलं लक्षण स्वातंत्र्य. इच्छा जर नाही आहे, जोपर्यंत ते मागणं नाही आहे, आवश्यक नाही वाटत आहे, तोपर्यंत तो जबरदस्ती येऊन चेतवून पेटवून नाही देणार आहे. तर म्हणून अनडिस्ट्रॅक्टेड, इथपासून आता फोकस. आणि वेळ आली आहे आपली जीवनात, विवेक होताच, म्हणून इथे आलो. जिथे तिथे याच वेळी अजून 100 गोष्टी वेगळ्या केल्या जाऊ शकतात. आत्ताच्या क्षणी टीव्हीवर शो सुरू आहे, बाहेर फिरायला जाऊ शकता, येऊ शकता, चांगलं वातावरण आहे, फुलं, बगीच्याला पाणी दिलं जाऊ शकतं, फोनवर व्हॉट्सअप पाहू शकतो, गाणी ऐकू शकतो, काही भजे तळू शकतो, खाऊ शकतो, झोपू शकतो, कुत्र्या मांजरीशी खेळू शकतो, कपडे इस्त्री करू शकतो, 1000 गोष्टी करू शकतो अजून रोमांचकारी. ते सगळ्याचा वैराग्य केलं थोड्या वेळासाठी, श्रीकृष्णाचा शब्द. आणि इथे अभ्यास सुरू आहे. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. हे विवेकाचं लक्षण आहे. विवेक जागृत झाला, तिथून वैराग्य निर्माण झाला. तर मग दुःखाचे प्रसंगी तर अर्जुन विषाद योग, असं निरनिराळ्या प्रकारे, वेगळ्या प्रकारे, जसं आपल्या मुलाबाळांना समजावण्यासाठी आपण औषध द्यायचं असेल तर कधी रागावून, कधी गोड काही खायला देऊन, कधी पैशाचं आमिष दाखवून, कधी बाहेर फिरायला नेऊन, वेगळ्या प्रकारे, तसं कुठल्याही प्रकारे जशा प्रकारे मन लागत असेल, कामच करायला आवडतात, बसून ध्यान करायला नाही आवडत, तर मग कर्मयोग. थकून जातं शरीराने, होत नाही, एका जागी बसून मी विचार करू शकते, तर मग ध्यान योग. ध्यान नाही लागत आणि कामही नाही होत, पण मला वाचून माहिती गोळा करण्याची खूप आवड आहे, तर मग ज्ञान योग. तेही नाही होत, पण मी स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकते, तर मग संयम, आत्मसंयम योग. निरनिराळ्या प्रकारे असं करत करत तेही काही नाही होत, फक्त माझा विश्वास खूप आहे देवावर, पक्का विश्वास आहे. मला नुसतं त्याचा विचार करायला, चिंतन करायला आवडतं. तोही झाला आपला 9वा अध्याय. ते म्हटलं, अरे वा, ते तर फर्स्ट क्लास आहे, राजविद्या राजगुह्य योग. तेही नाही, माझं मन खूप इकडे तिकडे भटकत राहतंय, कधी इथे जाते, कधी तिथे जाते, कधी हे खूप सगळं आवडतं मला. झाडे छान आहे, पक्षी छान आहे,
प्राणी पाळायची इच्छा होते, सगळे पदार्थ खायची इच्छा होते मला, लोकांचं सोशल जीवन आवडते, लोकांशी बोलायला हवं, व्हेकेशनला जायला हवं. तेही ठीक आहे. बघ कृष्णा याच्यापेक्षा मोठा मार्ग नाही. आपण तो म्हणतो ठीक आहे, मग आता दावा द्यायला विभूती योग, की जिथे जिथे तू जाशील, जे जे खाशील, जे जे बघतो, यद यद विभूती यत तत्वम श्रीमत ऊर्जितमेव वा. या अध्यायात शेवटून दुसरा श्लोक. जिथे जिथे त्या सगळ्यामध्ये माझं प्रागट्य, म्हणून त्याची चव चांगली होते. करणाऱ्यातच नुसतं नाही, शेफमध्ये नाही नुसतं, त्या पदार्थांमध्ये पुण्यो गंध पृथिव्याम च तेजश्चास्मि विभावस. याच श्लोक, जीवनम सर्वभूतानां तपस्वी त्रिनाम तपस्वीषु. इथे पृथ्वीमध्ये जो गंध आहे तो घेऊनच कांद्याला इतका स्वाद आहे, लसणाला वेगळा स्वाद आहे, आणि केवडा टाकलाय आणि केशर टाकलाय त्यांना जो स्वाद आहे, तिन्ही सत्व टाकून ठेवलं त्यात आधी. म्हणून तर केशर श्रीखंडात, लाडूत, ज्याच्या कशात त्याची आठवण व्हावी श्रीकृष्णाची. काय लीला आहे, काय चमत्कार आहे बाबा, त्याचं कसं एवढंसं बारीक केसापेक्षा पापणीसारखा केवढा सुगंध आहे. साधं दिसणारा पान हिरवा, पण कसा केवड्याचा सुरेख स्वाद आहे. केतकी गुलाब चंपक बन फूल आहे, इतके सुंदर सुंदर केतकीचं फूल, जाई जुई नाजूक मोगरा. काय आश्चर्य आहे, एकाच बगीच्यातून, एकाच मातीतून आलं, तिथूनच आला तोच सूर्यप्रकाश, तेच पाणी. हे विभूती आहे, विशेष प्रागट्य. या अध्यायाचं नाव जे आहे विभूती योग. हा विचार करून योग होऊ शकतो, त्याच्यासोबत जोडल्या जाऊ शकतं, रिकनेक्ट, वेल्ड होणं त्याच्यासोबत पुन्हा होऊ शकतं. कसं माझ्यावर अन्याय होऊन राहिला, कसं दुःखानंतर दुःखाचे प्रसंग येतात आहे. जरूर काहीतरी तुझं उद्देश आहे, माझ्यातून तुला वेगळे काही अनुभव घ्यायचे, माझ्याद्वारे वेगळ्या काही धडा शिकण्याचा, वेगळी काहीतरी डिस्कव्हरी करतोय ते कृष्ण माझ्याद्वारे. ईश्वर सर्व निर्माता या निश्चयी आपण ऐकलं. अष्टावक्र मुनी जनक राजाला सांगतात आहे विश्वास. त्याचं दुसरं नाव शरणागत. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. 18वा अध्याय 66 श्लोक. मोक्ष संन्यास योग, शेवटचा उपदेश, इन्स्ट्रक्शन श्रीकृष्ण, की सगळं सोडून माझ्या शरण हो. म्हणजे पूर्ण विश्वास ठेव तरच शरण, संपूर्ण विश्वास. शरणागती त्याचीच आहे, तिनेच शरण घेतली आहे कृष्णाची, जिचा पूर्ण विश्वास आहे की नक्की चांगल्यासाठी आहे. मग कळत नाही आणि त्रास होत आहे, पण शेवटी माझंही अस्तित्व नाही, त्याला त्रास होत आहे, मला नाही त्रास होत आहे. माझ्याद्वारे, ह्या अवयवांद्वारे, ह्या इन्स्ट्रुमेंटद्वारे तो अनुभव करतोय, ज्याचं त्याला हरिअर्पण. हे विभूती योगात आपण पाहू, निरनिराळ्या प्रकारे. कुठे समजा मन नसेल लागत भक्तीतही, कर्म इतके नाता काम नाही करणं, ध्यान तर अजिबातच नाही लागत, आणि ज्ञान वगैरे ते कळत नाही, आपल्या डोक्यातच नाही बसत, काहीच नाही, कुठल्याच प्रकारे जमणार. तर म्हणतो ठीक आहे, आता इथून जिथे यद 9व्या अध्यायात आपण ऐकलं तर यद करोषि यद अश्नासि यद जुहोसि ददासि यद तपस्यसि कौन्तेय तद कुरुष्व मदर्पणम. अरे बाबा, तू एवढं तर करू शकतो. यद जुहोसी, ज्याची कोणाचे पूजन करतो, ज्या देवीला, ज्या खंडोबाला, जिला शेंदूर लावून नारळ ठोकतो तिथे, किंवा यद करोषि, जे काही करतो, झाडू मारून आला आहे, भंगी आहे, रद्दी गोळा करतो आहे, ऑफिसमध्ये जाऊन काम करतो आहे, ना तर घरी बाळाचं पोषण करते आहे, ना तर एकटी कोणाची सेवा करते आहे, जे काही यद करोषि. बरं, काही खात असेल, कच्चा चिवडा खातो आहे, मसालादार खातो आहे, भजी तळतो आहे, नाही तर सात्विक जेवतो, जे काही खात असेल, यत करो. इतकी मुभा देणारा देव अजून कुठे भेटेल. यत म्हणजे जे काही. यत करोशी यद अश्नासी म्हणजे खाणं. यत जुहोसी, ज्या कोणाला मानत असेल तू, कोणालाही मान,
येशू ख्रिस्त असो, अल्लाह असो, मसीहा असो, कोणी गुरु असो, यत करोशी यद अश्नासी यद जिहोसी ददासी, जे काही देत असशील कोणाला. शनी महाराज वाले आले आणि त्यांना ₹1.25 तेल तेल टाकलं बुटली भरून. देदान छुटे गिरान म्हणून घुमून राहिल्या. त्यांना घरचे सगळे जुने कपडे, कधी न वापरणारे भांडे देऊन टाकले. ददासी, जे काही देत असशील. नाही तर खूप साफसूफ चालू आहे. येत तपस्याचे हार्डवर्क सुरू आहे. खूप माळा करून 108चे अनुष्ठान करून राहिल्या, पोथ्या वाचून राहिल्या, आरत्या करून राहिल्या, मंत्र म्हणून राहिल्या. तसंही नाही करत नसतं. घर खूप स्वच्छ, साफसफाई, सडा टाकून रांगोळ्या, जे काही हार्ड वर्क, यत् तपस्यसि कौन्तेय तद ते कुरुष्व कर मद मला अर्पण. तद कुरुष्व मद अर्पण असं जरी करू शकला, न भक्ती, न कर्म, न ध्यान, न ज्ञान, हे तर करू शकतो. तर पुढच्या श्लोकात त्याच्याच 9व्या अध्यायात ऐकला आपण, शुभ अशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनै. हे झंझटीने सुटशील तू, मोक्ष होईल, मुक्ती होईल. शुभ अशुभ, चांगलं तुंगलं असं म्हटलं तसं नाही म्हटलं, यांनी केलं त्यांनी केलं, हे अशुभ जे आहे त्यातून मोक्षचे कर्म बंधन, हे सगळे बंधनातून सुटतील. संन्यास योग युक्त आत्मा विमुक्त माम उपायश्यसी, हे सगळे झालेले श्लोक आहे. पुन्हा समोर आणतोय. अशा प्रकारे जर संन्यास घेऊ शकलीस तू, भगवे वस्त्र असे घालण्याची आवश्यकता नाही. असं ड्रामा करायची गरज नाही. भगवे वस्त्र नाटक समोर दिसला म्हणून घातला, नाटक करायसाठी नाही घातलं. तर घरात जरा दुसरे कामं सुरू आहे, जो समोर होता तो घातला. किती 25 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी माधवी आणि मी एका इथे अमेरिकेत मॅनासस व्हर्जिनियामध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये नेहमींकडे आपण ओळखते त्यांना मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी स्वामी विवेकानंदांचा रोल म्हणून मी एक मोठं कापड घेऊन आणि मग माधवीनी वर त्याचा फेटा बांधून दिला होता, या रंगाचा ते घालायचे. त्याच्यानंतर मग भारतात जाणं शिवला होता, म्हणजे अजून 25 वर्ष झाले, जसाच्या तसा आहे. पायजामा शर्ट दोन्ही, खाली पायजामा याच रंगाचा म्हणून घातला. पण जो असेल जे असेल, जसं संन्यासाचा संबंध नाही त्याचा. संन्यास योग युक्त आत्मा, असं जर संन्यास घेऊ शकली, यत करोशी यद अस्नासी यद जिहोसी ददासी, आणि हे शक्य आहे, सगळ्यांना शक्य आहे. लग्न झालं त्यांनाही शक्य आहे, लग्न नाही झालं त्यांनाही शक्य आहे, तरुणांनाही आणि म्हाताऱ्यांनाही, सगळ्यांना, पुरुषांना, स्त्रियांना, कुठलीही भाषा बोलत असो, कुठलंही अन्न खावत असो, व्हेजिटेरियनलाही शक्य, नॉन व्हेजिटेरियनलाही शक्य आहे. कारण त्यांनी असं नाही म्हटलंय तिथे की असं खाणार असेल तर मला दे, यद अश्नासी, जे काय खात असेल. हळूहळू मन वळणार येईल की अरे कृष्णाला देता त्यांनी असं मटन, मांस, मच्छी, बरोबर नाही वाटत त्याला देणं, नैवेद्य नाही दाखवत याचा. ठीक आहे, आजच्या दिवस हे नाही खात कारण मला त्याला अर्पण करायचं, असं करत करत मन वळणार. तसंही येतं मग, अरे कृष्णाला अर्पण करते, हे माझे शब्द तर असे शिव्या शाप कसे देऊ शकते मी. ठीक आहे, आजच्या दिवस थांबून जाते, गोड बोलते समोर जो आलाय तर ते कसेही बोलत, त्यांच्याशी मी गोड बोलते, कारण ते माझ्याशी बोलतात, या हाड मासाच्या पुतळ्यासोबत बोलतात आहे. मी मात्र माझ्या कृष्णाशी बोलते आहे. दृष्टीच बदलली, नजरे बदली तर नजारे बदले, किश्तीने बदला रुख तो किनारे बदले. किश्ती म्हणजे नाव. आपली दृष्टी बदलली, दृष्टिकोन बदलला तर दृश्य बदलला. इतका सुंदर शेर आहे उर्दूमध्ये. दृष्टी बदलली तर दृश्य बदलला. नाव एकाच बंदरातून 2 नावी निघाल्या, थोडी दिशा बदलली तर कुठल्या किनाऱ्यावर लागेल तेही बदलला. कोणाला वाळवंटात सापडेल आणि कोणाला एकदम सुंदर बेटाला पोहोचून जाईल. नजरे बदली तर निजारे बदले, किश्तीने बदला रुख तो किनारे बदले. आपलं दृष्टी आपल्या हातात आहे. आपलं
त्यांनी तर धडा दुंदुभी वाजवून, नगारे वाजवून, ढोल वाजवून सांगितला, कहता हूँ कहीं जात हूँ, कहूँ बजाओ ढोल. जसं कबीरांनी आठवण करून दिली बाजारात, अरे मीच आहे बाबा, मीच आहे रे बाबा, मीच आहे. तर एकदा कानात जर पडलं त्या बाजारातल्या गडबडीत पटकन धरून घेतलं तर इथपासून मग दुःख शक्य नाही. अपमान होणं शक्य नाही. अपमान करणारे तर किती करतील, पण माझा अपमान होणं शक्य नाही आहे. असंभव आहे. माझा कृष्ण मला काही जर म्हणत असेल तर तो माझ्यासोबत खेळून राहिला. गंमत आहे. माझ्यावर फेवर करताय की माझ्याशी ऍक्च्युली बोलतोय. विशेष करून आय डोंट केअर शब्द काय आहे त्याचे, मला संबंध त्याच्याशी आहे. तो मिळाला तर मग अजून काय राहिलं. अपमान होणं शक्य नाही, दुःख मिळणं शक्य नाही आहे. ही दृष्टी तर हे वाळवंट नाही आहे, हे सुंदर हवाईचं बेट आहे. इथे आनंद आहे, दुःख नाही आहे. आपल्या नावेची दिशा जर बदलली, आपल्या नावेचं नावाडी आपणच आहे, दिशा बदलू शकतो. तर म्हणून अजून एकदा वेगळ्या प्रकारे अर्जुन विचारतो की बरं तू म्हणतो सगळीकडे मी आहे, तर कुठे कुठे पाहू या अध्यायात? इथे समोर माझ्या उभ्या म्हणून दिसून राहिलाय ना, मागच्या वेळेस सांगितलं होतं द्वारकेला निघून जाशील युद्धानंतर, तर मग त्याच्यानंतर तुला कशात कुठे पाहू? तर तो गंमत मग म्हणून सांगतो. आता हा अध्याय सुरू झाला. तर दुसरा श्लोक मागच्याच पहिला खूप डिटेलमध्ये झाला होता, दुसराही थोडासा झाला होता, पण पुन्हा सुरुवात करू. जसं मी ध्यानाच्या वेळेस म्हटलं होतं, तर दुसरा श्लोक आहे, न मे विदुः सुरगणः प्रभवं न महर्षया अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. मैं हिंदीत वाचून दाखवतो. मेरी उत्पत्ति को अर्थात लीला से प्रकट होने को न देवता लोग जानते हैं और न महर्षि जन ही जानते हैं, क्योंकि मैं सब प्रकार से देवताओं का और महर्षियों का भी आदि कारण हूँ. न मे म्हणजे मला संस्कृतमध्ये, न म्हणजे नाही, विदुः म्हणजे जाणकार लोक, पंडित लोक. एक बुद्धिमान स्त्रीला जसं विदुषी म्हणतात संस्कृतमध्ये. विदिशा नगरी होती बुद्धिमंतांची, नाव ऐकलं असं. विद्वान म्हणतात. वेद म्हणजे प्रकाश. कुठेतरी आलेलं दिसतं मला वाटतं. मध्ये तू असं मला वाटतं कोणतरी आयरन आपल्याकडे आहे की समोरच्याकडे आहे, पण तू खाली असतील तर खाली जाऊन बघू शकते. ट्रक फुल अप झाली आहे. तर वेद म्हणजे चमक ना, आपण विद्युत म्हणतो, इलेक्ट्रिसिटी. वीज चमकते म्हणजे वीज तिथून झालं वीज. तर विदुः ज्यांच्यात चमक आहे, विशेष हुशार आहे, दिमाग वाले म्हणतो, बडा दिमाग वाला आहे, तेही नाही. न मे विदुः मला नाही जाणत, किंवा सुरगण चांगले लोक, देवता लोक. सुर म्हणजे देवता आणि असुर म्हणजे सुर नाही आहे ते. न मे विदुः सुरगण प्रभवम, माझा प्रभाव, माझं इन्फ्लुएन्स, माझं इफेक्ट, माझी सत्ता, माझं सामर्थ्य, माझी शक्ती, तेही नाही जाणत. न महर्षया है ना, सप्तर्षी झाले, ब्रह्मऋषी झाले, महर्षी झाले, एकापेक्षा अगस्त्य, पुलत्स्य, वशिष्ठ, वाल्मिकी, याज्ञवल्क, मैत्रेयी, कणाद, निरनिराळे, हे कोणीच नाही जाणत म्हणतात माझ्या प्रभावाला. मला माझ्या न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहम आदिः. अहम म्हणजे मी, अहंकार म्हणतो मग, खूप अहंकारी, अहंकार आला. अहंकार, आकार, आपल्या आकारात एवढाच मीच, याच्यातच आपलं बसणं, मी हा, त्याला अहंकाराला अज्ञानाचं लक्षण. अहंकार म्हणजे घोर अंधकार, अज्ञानाचं लक्षण. सगळ्यात मोठं नुकसान जिथे अहंकार झाला. कसा? तो पूर्ण विशाल आहे, सगळीकडे व्याप्त आहे, आणि एवढंच समजून घेतलं आपल्याला.
भिकारड दरिद्री होऊन गेला. करोडपती दलितदार स्वतःला दरिद्री होऊन भीक मागून राहिला. तर खूप मोठं नुकसान करून घेतलं स्वतःचा. तसं अहंकार ज्यांनी केला, म्हणून अहंकारी लोकांच्या जीवनात खूप चिडचिड, सतत तडतड बोलणं, सौम्यता नाही राहत. नाटक खूप राहते. परक्या लोकांसमोर खूप गोड गोड बोलणं, पण आपल्या लोकांना माहित असतं रहस्य. जवळचे, जी जितकी जवळची तिला माहिती आहे की किती हे नाटकी, हा माणूस किती नाटकी आहे, मला किती तडतड बोलतो, किती शिव्या देतो. हे अहंकाराचं लक्षण आहे. आणि अहंकार घोर अंधकार अज्ञानाचं लक्षण आहे. आणि ही उलटी यात्रा आहे. ह्या देव नाही. तर पण एनिवे, तर अहम शब्दाचा उलगडाचा अहम आदिही, मी त्यांच्या आधीचा आहे. आधी म्हणजे आधीचा कोणाच्या? देवानाम महर्षीणाम च सर्वशः, सर्व प्रकारे, सर्व प्रकारे सगळ्यांच्या आधीचा मी आहे. गोविंदम आदिपुरुषम तम अहम भजामी. हे गीतेतलं नाही आहे, हे ब्रह्मसंहिता नावाचं शास्त्र आहे. ब्रह्मदेवानी पहिला लिहिलेला ग्रंथ. वेदांच्या आधी ब्रह्माचा जन्म झाला नाभी कमलातून. मग 100 वर्ष शोध घेतला त्यांनी की मी कोण आहे, हू एम आय, कुठून आला आहे, कोणाचा आहे, हे सगळं काय आहे. तर त्याच्यानंतर त्याला जो शोध लागला, त्याच्यानंतर त्यांनी 100 अध्यायांचा ग्रंथ रचना केली. त्यात 5व्या अध्यायात येत आहे गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि. 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 तर प्रभुपादांची जी हरे कृष्ण संस्था आहे इस्कॉन, त्यांची एक शिष्या यमुना देवी दासी, अमेरिकन स्त्री, ने खूप सुंदर प्रकारे गायला होता. आणि ते सगळ्या जगभरातल्या इस्कॉनच्या हरे कृष्णाचे जेवढे देवळ आहे, तर पहाटे काकड आरतीच्या आधी पडदा उघडतो तेव्हा हे लावतात तिच्या आवाजातला. ती नाही राहिली आता, आम्ही तिचं घर पाहून आलो, कॅनडामध्ये आहे. पण खूप सुंदर भाव आहेत, ब्रह्मदेवाचे वचन आहेत. तर इथे तो म्हणतो आहे की न मे विदुःसुर गणा. अरे मला पूर्ण कोणी नाही समजू शकत, जाणू शकत, कारण मी त्यांच्या आधीच आहे. जे जाणतील मला ते त्यांच्या जन्मापासून जाणतील की ओ अच्छा असं इथं. त्याच्या किती आधीपासून मी आता सगळ्यांच्या आधी पुराण पुरुष म्हणतात त्याला. पुराणा म्हणतो ना, पुराणा हो गया, पुराण आहे म्हणजे जुना ऐतिहासिक. पुराण पुरुष, आदि पुरुष म्हणतात. हे सर्व सगळ्यात आधी, सूर्याच्या आधीचा असलेला ओरिजिनल सोर्स, म्हणजे कारण. सगळ्या सृष्टीचं कारण काय, काहीतरी जी कुठली गोष्ट सिद्धांत आहे, जी कुठली घटना घडते, ती कुठली गोष्ट होते, जे काही प्रागट्य होते, जो शब्द बोलला जातो, जो अनुभव होतो, जे काही खाद्यपदार्थ बनवले जातात, जे काही घडते, जे काही होते, त्याचं काहीतरी कारण आहे पहिले, मग त्याचा इफेक्ट आहे. कॉज अँड इफेक्ट हे सायंटिफिक आहे, वैज्ञानिक सिद्धांत आहे. जे काही दिसते आहे आपल्याला आता बाहेर आकाशात, गवतात, घरात, जे काही अनुभवाला येते आहे, जो काही शब्द ऐकू येतो आहे, जे त्या कशाचा वास येऊन राहिला आहे, जी काही चव मिळून राहिली आहे किंवा नाही मिळत आहे, किंवा स्पर्श होतोय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांनी कुठल्याही प्रकारचे जो काही अनुभव होता त्याच्या आधी त्याचं काहीतरी कारण आहे. सूक्ष्म विचार आहे, समजून घ्यायला हवा. मग लक्षात येईल की हा माझं कारण देव आहे. फोडणी जळली म्हणून जळका वास आला, त्याचं कारण जे काय असेल, गॅस मोठा होता, लक्ष नव्हतं,
जे काय कारण आहे काहीतरी. सुगंध येऊन राहिला, कुठून अचानक कारण नसताना सुगंध नाही येऊन राहिला. बगीच्यातल्या फुलांचा, रातराणीचा, मोगऱ्याचा असेल किंवा कोणती परफ्यूम आला असेल किंवा उदबत्तीला आली असेल. कारण आहे काहीतरी. त्या उदबत्तीत सुगंध कसा आला हे आपण जादू नाही झाली उदबत्तीत. कारण आहे त्याच्यात. त्याला काडी रोल केली आहे केमिकलमध्ये किंवा पृथ्वीच्या गंधांमध्ये. मग पृथ्वीत गंध आला ते हे काही जादू नाही, त्याचंही काहीतरी कारण असणार. तर हा आहे गीतेत सांगितलं, पुण्यो गंध पृथिव्यामच्या. मी आहे तो, मी टाकलाय आणि मी आहे तो गंध. पृथ्वीला निरनिराळे स्वाद जे निर्माण होतात चविष्ट. ते खूपच ऊन आहे, खूपच गरमी आहे, याचंही कारण आहे. सगळ्या गोष्टींचं कारण आहे. समजा असं विचार केला, का बरं असं का, असं का, असं का, असं याच्यामुळे की असं, पण तसं का, ते याच्यामुळे की असं, पण तसं का, असं जर विचारात गेला तर शेवट सिद्धांत आहे, शेवटी देवापर्यंत पोहोचतो. इतकाही सोपा मार्ग आहे एक. जे काही घडत असेल जीवनामध्ये, जो काही अनुभव होत असेल, त्याच्यात जर नुसतं विचारलं वाय, बाळाचा जेव्हा जन्म होतो, पहिले 2 वर्ष झाल्यावर पूर्ण वेळ बोलायला शिकलं की पूर्ण वेळ त्रस्त करून सोडतो मुलगा. वाय 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 वाय, आईचा जीव बेजार होऊन चुप राहा, बिकॉज मी म्हटलं म्हणून, मी म्हणते म्हणून. वाय डू हॅव टू डू दॅट, असं काय करायचं, मी म्हणते म्हणून. तिथे शांती नाही होत त्या बाळाची, मुलाची, बिकॉज दॅट डझंट मेक सेन्स. तर असंच जर आपण, हा जीवात्मा बाळ आहे आपल्या रूपात आलेला, अनुभव करून आलाय आणि कुतूहल आहे, जसं ते कान्हाला होतं लहानपणी, सतत मादीचं डोकं खायचा, वाय वाय. तसा हा या रूपात आलेला कान्हा सगळे आपण हे बघून म्हणतो की हे काय, असं का, असं का तिने मला म्हटलं, त्यांनी मला असं का नाही म्हटलं, हे असं का झालं, यांनी असं का, इथे असं का, तिथे तसं का. हे नीट सूक्ष्म विचार जर केलं, असं का का का, वाय वाय वाय, तर सिद्धांत हा आहे सनातन धर्माचा, देवापर्यंत नेऊन उत्तर मिळते शेवटी, कारण देव आहे. त्या ब्रह्मसंहितेत ब्रह्मदेव म्हणतो, सर्व कारण ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. गीतेतला श्लोक नाही आहे, ब्रह्मसंहितेतला आहे, 5व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे हा. तर की तो सगळ्या कारणाचं कारण आहे. गोविंद जो आहे परम आहे, शेवटचा आहे, फायनल आहे, सर्वोच्च आहे, तोच सच्चिद आनंदाचा विग्रह आहे. शरीर घेऊन आला होता कृष्ण, लोक हात लावू शकायचे, स्पर्श करू शकायचे, ते शरीर हाड मांस रक्ताचा नव्हतं बनलेला, ते तर होतच, पण कृष्ण ते होतच कारण त्या शेवटच्या दिवशी जेव्हा बाण लागला, वाली रामानी लपून मारलेला बाण, वाली कृष्ण जन्माला रामानीच त्याला वचन देऊन ठेवलं होतं की न्याय होईल, मी तुला लपून मारलं तर तू पण मला लपून बाण मारशील, माझ्या बाणाने तुझा मृत्यू होतो, तुझ्या बाणाने माझा मृत्यू होतो पुढच्या अवतारात. तर पायाच्या अंगठ्याला बाण मारून रक्त वाहून गळगळ, एवढं रक्त तिथून कसं इतकं वाहत होऊ शकतं, पण बस वचन झालं की तळपायाला लागून, अंगठ्याला नाही. तर ते तर होतच, पण सच्चित आनंदापासून बांधलेला श्रीकृष्ण सच्चिदानंद विग्रह. आणि तिथेही म्हटलं अनादिर आदिर गोविंद, आधीच्या आधीचा, म्हणजे वेळ सुरुवात कुठून झाली, वेळेची सुरुवात, हा प्रश्न विचारा, थोडी बुद्धी तीक्ष्ण करावी. वेळ अरे 1000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी असं असं होतं, त्रेतायुग होता, अजून 50,000 वर्षापूर्वी, 72,000 वर्षापूर्वी युग होता, त्याच्या आधी काय होता, आणि त्याच्या आधी काय होता, मग पृथ्वी निर्माण झाली, बरं त्याच्या आधी काय होता, हे जर विचारलं तर कुठेतरी थांबेन की तिथून काळ सुरू झाला. मग त्याच्या आधी हा पासून हा आता तोच आहे,
अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण. ते लहानपणी कान्हा जो प्रश्न विचारायचा वाय वाय वाय, त्याचं उत्तर खरं फक्त एकच आहे, बिकॉज कृष्ण. ते मलाही समजत नव्हतं, आम्हालाही, आणि त्यालाही समजलं नसतं. आता इथे तो स्वतःही म्हणाला या दुसऱ्या कारणात, देवताओं का और महर्षियों का भी मैं ही आदि कारण, ओरिजिनल रीजन, ओरिजिनल कॉज. मुख्य जबाबदारी घेतली त्यांनी. हे सगळं मी बनवून ठेवलं पसारा इथला, सृष्टीचं कार्य. हे आकाशगंगा, हे ग्रह नक्षत्र तारे धूमकेतू, पसरवून दिलं धूळ अशी. जिथे गेला भागवतात वर्णन आहे पुराणांमध्ये, आपण चालत जातो तर थोडी धूळ उडते आपल्या मागे मागे, सावली पडते आणि धूळ उडते. दिवसाच्या उजेडात समजा कुठे चालत गेला, नंगे पाव चालत असलं जमिनीवरून, तर सावली पडते आपल्या मागे आणि धूळ उडते. तसंच हा कृष्ण जेव्हा चालत जातो अंतरिक्षात आपल्या मनाच्या भूमिकेत, तिची धूळ जी उडते ती सृष्टी निर्माण होते, आकाशगंगा निर्माण जातात. एक शेकडो हजारो ग्रह नक्षत्र तारे धूमकेतू, त्याचे चरण धुली आहे, स्टारडस्ट, ज्याच्यापासून आपण बनलो आहे ते. आणि त्याची सावली जी पडते, तेवढ्या भागात अंधकार असतो ना, तेवढी सावली म्हणजे काय, प्रकाश रोखला गेला, त्याचा जो आकार आहे त्या आकारात जी सावली पडते. नीट लक्ष देऊन विचार करून पहा, सावली म्हणजे काय, अंधार. तेवढ्या भागात फक्त काळं दिसतंय, कारण अंधार आहे तिथे, दिसत नाही काय आहे ते, नीट कळत नाही, जे आहे तसं नाही दिसत, भलतंच काहीतरी वाटतंय. ती माया. उलट जे आहे ते नाही वाटत, जे नाही आहे ते वाटतंय. तेवढ्या भागात अंधार झाला. ते पदधुलीत ओढलेली सृष्टी ती त्या सावलीत जी पकडल्या गेली आहे, त्याच्या मायेत, तिचे उलट वाटून राहिलं, समजून नाही राहिलं नीट. त्या आकारात आलेले जीवात्मे आपण, तर खूप काही नाही करायचं आहे, तर त्याच्यासोबतच आहे तिथे, समजून घ्यायचं आहे फक्त, बस. बाकी काही नाही करायचं, हे फक्त समजून घ्यायचं आहे. त्यांनीच प्राप्ती होते, समजल्याने. तर तिसरा श्लोक, यो म्हणजे जो, यो माम अजमनादिम च, यो माम अजम अनादिम च वेत्ति लोकमहेश्वरम असमूढ़ समर्थेषु सर्व पापैः प्रमुच्यते. जो मुझको अजन्मा अर्थात वास्तव में जन्म रहित, अनादि और लोगों का महान ईश्वर तत्व से जानता है, वह मनुष्यों में ज्ञानवान साधक संपूर्ण पापों से मुक्त हो जाता है. सगळ्या भूल चूक माफ, सगळ्या चुका क्षमा, फॉरगिवन. छुट्ट जा. जेलचा समजा दार उघडलं. एकदा मला असे कधी आजपर्यंत सांगितलं नाही, फक्त माधवीला सांगितलं होतं, पण आता प्रेरणा झाली म्हणून सांगतो. आय थिंक शी इज द ओनली वन हू नोज दिस. एकदा एक गंमतच मला ध्यानामध्ये दृष्टांत की एकदम जेलमध्ये आहे मी, बारला धरून पाहुण्याला टुकूर टुकूर बाहेर, मी जेलमध्ये आहे, बाहेर जे काय त्याचं काय आहे. आणि अचानक तिथे कृष्ण आला आणि त्याच्या मागे माया, अक्षरशः माया नावाची देवी बाई, आणि खूप तिच्यासोबत अजून तिचे चमचे लोक जसे येतात. आणि ती माया होती त्याच्या मागे, त्याच्यासोबत कृष्ण आला आणि कुलूप उघडला, म्हणजे जा जा. माझा विश्वास नाही बसला, काय म्हणून राहिला, जा. एकदम खडसा नाही, एकदम पळाला, बोर्डाला पाय लावून पसार झालं बिलकुल. तसं आय डोंट नो, काय ते डोक्यामध्ये विचार असतील त्याचं दिसलं असेल. तर मला एकदम आठवण आली या श्लोकाने, की कदाचित ज्या कुठल्या जन्मात पुढे अजून जितके कुठे 36 कोटी 84 लाख जन्म राहिले असतील, त्याच्यानंतर कुठल्या तरी जन्मात असं ते खरोखर हो,
की येऊन म्हणा जा. बाकी काही नाही, एकच शब्द बोलला माझ्याशी कृष्ण त्यावेळी, जा, हिंदीत. तर यो म्हणजे जो व्यक्ती, जी व्यक्ती, माम म्हणजे मला, अजम म्हणजे अज म्हणजे जन्मरहित, जन्माच्या आधी, अनादी, आधीच्या आधी म्हणजे अनादी. आधी होतं तसं, आधी असं होतं, आधी तसं होतं, पूर्वीच्या काळी असं होतं, पूर्वीचे लोक असं करायचे. त्याच्यात ते सगळ्या पूर्वीच्या पूर्व, आधीच्या आधी. आता मग पूर्व दिशेला जाऊ, पूर्व दिशेने प्रवास करू, पूर्व दिशेला असं त्याच्या पलीकडे काय, तेही पूर्वच आहे. मग त्याच्या आधीची पूर्व, त्या पूर्वेची पूर्व आहे ती. तसं अनादी म्हणजे आधीच्या आधीचा, आणि अजम म्हणजे जन्मच्या आधीचा. जन्मलेला कृष्ण, कृष्ण जन्म नाही. अजम अनादिमच्या वेत्ती, पुन्हा वेद म्हणजे जाणणं, विद्युत जसं म्हणलं तर प्रकाश, चमक, वेत्ती. लोकम महेश्वरम, जी व्यक्ती मला अजन्मा, अनादी आणि सगळ्या लोकांचा महान ईश्वर समजते. लोकांचा म्हणजे मनुष्यांचा नाही, लोक म्हणजे देवलोक, पाताळलोक, भूलोक, भुवलोक, स्वर्गलोक, महतलोक, जनलोक, तपलोक, सिद्धलोक, चारणलोक, ब्रह्मलोक, गोलोक, साकेत लोक, किंवा खालचे लोक, पाताळातले 7, वरचे 7, खालचे 14 भुवन, त्याला लोक म्हणतात. तर ह्या सगळ्यांचा नुसताच पृथ्वीवरच्या याला भूलोक म्हणतात. याला भूमी जसं म्हणतो, मृत्यूलोक म्हणतात त्याला. इथे जे काही येते, झाड, पक्षी, मासोळी, हत्ती, मनुष्य, संत, गुरु, देव, अवतार, जो कोणी येतो इथे मरतो. राम, कृष्ण, बलराम, लक्ष्मण, वाल्मिक, वशिष्ठ, पूर्वीच्या लोकांचे गुरु, आणि आज आपले जे सध्या गुरु आहेत ते सगळे मरतात, मेले. रामकृष्ण परमहंस गेले, ठाकूर सगळे गेले, विवेकानंद गेले, सगळे जातील, आपणही जाऊ. मृत्यू लोक आहे. कुठून आलं काहीच कल्पना नाही, कुठे गेले काही माहित नाही. कुठून तरी तर आले, कुठेतरी तर जातात. हा मृत्यू लोक आहे. मग असे 14 लोक आहे. तर सर्व लोक, 14ही लोकांचा महा ईश्वरम, सगळ्या लोकांचे ईश्वर आहेत, अधिपती आहे. त्यांचा जो ईश्वर असेल, किंग ऑफ किंग्स, गॉड ऑफ गॉड्स, लॉर्ड ऑफ लॉर्ड्स, ईश्वरांचा जो ईश्वर तो महेश्वर. तर यो माम अजमनादिमच्या वेत्ती लोक महेश्वरम, असमूढ समर्थ्येषु, मरायच्या आधी, मर्थ्येषु मरणारे व्यक्ती मरायच्या आधी असमूढ म्हणजे डाऊट नसता, न डाऊट फ्री, असंशय, पक्क, स्पष्ट, क्लिअर, व्यवस्थित, वास्तविक, स्वच्छ, ज्याच्या लक्षात आलं किंवा जिच्या लक्षात आलं, समूहात नाही आहे. म्हटलं कोणीतरी म्हणून ठीक आहे, असं नसतं, असं नाही. ऍक्च्युअल माहित नाही, असं बहुतेक तर असं नाही. आपल्याला एवढं शिकलो नाही, आपल्याला एवढं शास्त्र येत नाही, आपण इतकं वाचत नाही म्हणून, पण ते म्हणतात असेल तसं नाही. ते असं मोठं नाही आहे. एवढे मोठे गुरु, बापरे, एवढे यांची हजारो, लाखो, करोडो शिष्य आहेत, सगळ्या देशांमध्ये आहे, ते म्हणून राहिले तर असेलच. तसं नाही, त्यांनी नाही होत. कोणत्या गुरुनी काही नाही होत. करोडो शिष्य असं 100च्या वर जगलं असं नाही होत. शिष्यांचं नीट सूक्ष्म दृष्टीने जीवन निर्गुण पहा, नाही होत. होते त्याचं स्वतःच होते. गुरु उपदिष्ट मार्गेण मनःशुद्धिं तु कारयेत, अनित्यं खंडयेत सर्वं यत्किंचिद आत्मवान. गुरु गीता 2रा अध्याय 3रा श्लोक. शिवगीता येते शिवपुराणात शंकराने पार्वतीला सांगितलं. त्यातला 3 अध्याय निवड, शिवगीतेतले 3 अध्याय निवडून त्याला गुरुगीता म्हणलं, कारण ते शिवगीता सांगत असताना गुरुचं महात्म्य सांगतात शंकर महादेव, म्हणून त्याला गुरुगीता म्हटलं. त्याच्या 2ऱ्या अध्यायातले 3ऱ्या गुरुचं महत्व अत्यंत आहे, अतिशय आहे.
अनिवार्य आहे, अकाट्य आहे, प्रत्यक्ष आहे. पण गुरुनी नाही होत. शिवजी म्हणतात होते की गुरु आवश्यक आहे. गुरु नसेल तर ब्रह्मा विष्णू महेश शिवजी म्हणतात स्वतः तिघं मिळून नाही सुट्टी करू शकत. पण त्यांनी नाही होत तरी मग कशाने होते त्या श्लोकात गुरु उपदिष्ट मार्गेण गुरुनी जे सांगितलं त्या मार्गाने जाऊन मन शुद्धीम तु कार्य आपलं मन स्वच्छ करायला हवं, शुद्ध करायला हवं. मन शुद्ध अनित्यम खंडयेत सर्वम जे जे अनित्य आहे जीवनात त्याचं खंडन कर. बाबा हे शंकराचे वचन आहे. हात जोडून कान धरून म्हणतात महादेव देवों के देव महादेव ज्ञान ज्ञान जिथून टपकते चरणात निथून वाहणार ज्ञान इतक्या परम ज्ञानी ज्ञान स्वरूप बोध स्वरूप प्रत्यक्ष ज्ञान शंकर सांगून आले आहे. नुसतं तुमच्या समोर ठेवतो आहे उदाहरण त्यांच्यातून घेऊन काय सांगतात आहे कोणाला सांगतात आहे जगदंबेला जगत जननीला सर्व मंगल मांगल्यला सांगून राहिले. सर्व अर्थ साधन करण्यास साधिकेला सांगून राहिले. गौरी सुमुखी सुवदने सुंदर गोड शब्दात बोलतात आहे शिवजी पार्वती सोबत. त्याच्यात असं तू तडाखा असं कर तसं कर हे चालतंय असं नाही बोलत. कुठलाच देव आजपर्यंत मी नाही वाचलं शास्त्रात. सुंदर शब्दात प्रेमाने गोड बोलतो नारायण लक्ष्मी सोबत, कृष्ण राधे सोबत, राम सीते सोबत, शिव पार्वती सोबत. मान देऊन आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजून, कारण श्रेष्ठ आहे. शक्ती नाही तर मग नुसतं ज्ञान कोणतं कामाचं काय. तर शक्तीचं आवश्यक आहे ज्ञानासोबत. तर ते म्हणतात करणारी तीच आहे ना शेवटी. पुरुषांनी लक्षात घ्या करणारी तर तीच आहे ना शेवटी. आपण तर बसून आहे तर खायला मिळते आहे. करणारी तीच आहे. मग तिचा मान असावा आपल्यापेक्षा जास्ती मान स्त्रीचा असायला असं नाही तर लाचार जीवन. जो पुरुष स्वतःच्या स्त्रीचा मान नाही ठेवू शकत त्याचं जीवन लाचार दिसायला अगदी अगदी 100% जिथे याचं काही अपवादच नाही आहे. परावलंबी जीवन हे लक्ष्मी सुक्तात येतं. श्री सुक्तात येतं. लक्ष्मीबद्दल जे श्री सुक्त आहे वैभव लक्ष्मीचं व्रत करतात त्याच्यात येतात. लक्ष्मी माता स्वतः म्हणते जिथे स्त्रीचा मान नाही अपमान होतो तिथे मी नाही राहत. बस तळागेने सांगून ठेवला निघून जाणं. लाचार जीवन दुसऱ्याच्या भरोशावर जीवन अत्यंत आवश्यक. स्त्रीचा मान ठेवणं स्त्रियांनी स्त्रियांचा तर ठेवायलाच हवा पण पुरुषांनी स्त्रियांचा ठेवायला हवा. ते देवाचे एकापेक्षा एक सुंदर उदाहरण आहे शंकराचे. मनाला वैरागी समाधिस्थान भस्मला पण खूप सन्मानाने पार्वतीला वागवलेलं. केवढं प्रेम त्याचा पार्वतीवर की जेव्हा पार्वतीने देहत्याग केला दक्षाने अपमान केला म्हणून तिचं केवढं प्रेम की त्याचा अपमान केला तर स्वतःचा देहत्याग करून दिला. आणि त्याचं केवढं प्रेम हे शिवपुराण वाचून पाहावं की पुराणांमध्ये पार्वतीने देहत्याग केला तर बस भिन्न होऊन गेले शंकर. वीरभद्र प्रगट एक केस असं इथे एवढं जटा एक केस उकळून जा त्याच्यातून वीरभद्र निर्माण झाला. दक्षाला धडा शिकव एक केस फेकून तहस फहस कसचा यज्ञान कसचा देवान सगळे कुठे दिसाला बिळामध्ये जाऊन बसलं. सगळं जळून राख आणि स्वतः सगळं सोडून चालले गेले शंकर. त्यावेळी जितकं वैराग्य आलं शंकराच्या जीवनात तसं पुन्हा कधी शिवजीचं वैराग्य नव्हता. अक्षरशः चिंता लागली विष्णूला, काळजी वाटायला लागली. आता सगळं सोडून चालला काहीच नाही पुढं आता याला जीवनातच अर्थ नाही वाटत आहे शंकराला. पार्वती नाही तर एवढं प्रेम उगत नाव नको ठेवायला त्याला. वैराग्य आहे लक्ष नाही आहे. प्रेमळ आहे अत्यंत प्रेमळ आहे शंकर. शंकर सहज स्वरूप संहारा. भोळा शंकर आहे. आशुतोष आहे. थोडक्यात समाधान मानणार आहे आशुतोष. थोडक्याने एवढं समजून देऊन देणार आश्वासन.
सिंपल माइंडेड आहे. ग्रेट 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 गॉड. ते आदर्श ठेवावा त्याचा. त्याची स्तोत्र वाचतो आपण, जर पूजा करतो, बेलाचं पान महत्वाचा आदर्श त्याच्या मार्गावर चालावा. कारण तोच म्हणतोय, उपदिष्ट मार्गेण मन शुद्धीम तू कार्य. जो मार्ग सांगून ठेवला त्याच्यावर चालून मन शुद्ध करावं. आणि त्या मुख्य काय उपदेश आहे शंकराचा पार्वतीला? आपल्यासाठी सांगितलं. पार्वतीला काय आवश्यकता आहे? जगत जननी आहे ती. अनित्यम खंडयेत सर्वम. जे काय अनित्य त्याचं खंडन करा, उपहास करा, सोडून द्या, सोडतं घ्यावं, जाऊ द्या, चिपकाने लक्ष नाही द्यावं. अनित्य काय काय आहे बघा आपल्या अवती होती. जिथे बसलाय तिथे मान फिरून बघ थोडंसं. नित्य आहे की अनित्य आहे? नित्य आहे की अनित्य आहे? बाहेर पहा, अंगणात झाडं दिसून राहिले, कंपाऊंडची भिंत, वॉल दिसते आहे, विटा दिसतात आहे, रस्ता दिसतोय, खड्डे खड्डे दाखवून राहिले रस्त्यातले खड्डे की नित्य नाही अनित्य आहे. बरोबर. व्यक्ती, जीवनातले व्यक्ती किती नित्य, अनेक निघून गेले अनित्य. अच्छा, आता आरशात पहा, आरशात कोण दिसते? नित्य आहे की अनित्य आहे? शरीर मानलं स्वतःला, हे हाड मांस, हे नित्य आहे की अनित्य आहे? अनित्य आहे. एक दिवस जाणार आहे ना इथे 4 वर ठेवून. तर शंकर तर म्हणून राहिले अनित्य खंडयेत सर्व. शरीर अनित्य, ते आत्ताच उपहास करणं बरं आहे, आत्ताच सोडतं घेणं. याचा अपमान झाला, मेरू हा बोला, मला हे नाही म्हटलं. अरे हेच अनित्य आहे बाबा, कुठे अडकून बसला तू? अजून तर खूप वेळ आहे पोचायला. इथेच जर अडकला असेल तर अनित्यम खंडयेत सर्वम. सर्वम जे काय ते. मग त्याच्या जागी काय? यत्किंचित, क्षण क्षण आत्मगोचरम. आत्म्याचा विचार करा, गोचर म्हणजे दर्शन करण्याचा प्रयत्न करावा. जो वास्तविक तू आहे, जी तू वास्तविक आहे, तिचा विचार कर. तिचा नाही अपमान होत, शक्यच नाही आहे. ती देव आहे, ती परब्रह्म आहे, ती आधी आहे, तीच आहे. फक्त इतकी मोठी आहे, इतकी दिव्य भव्य महत् आहे. हिरण्यगर्भ आहे, सोन्यासारखी चमचमणारी आहे ती. कंचन कांती, कंचन काय आहे? शुद्ध सत्व आहे, स्वच्छ शुभ्र आहे, श्वेत वस्त्र, श्वेत आत्मा आहे तू. हे कुठल्या कट्टे हाड मासामध्ये सुशीला धरून ठेवलेल्या थैल्यामध्ये अडकून बसला. हे माझं असं झालं, मला तसं म्हणलं, मला हे नाही केलं, मला ते केलं. अरे शंकराचं म्हणणं नाही, ते इथे गीतेतलं म्हणणं. ते हे सगळं जे आता बोललो, हे इथलं या भगवद्गीतेतलं नव्हतं, हे गुरुगीतेतलं होतं. जे शिवगीतेत येते, जे शिवपुराणात येते, जे शंकर पार्वतीचा संवाद आहे. ऍक्च्युली गंमत अशी आहे, त्यावेळी सांगितलं की पार्वतीला झोप येऊन गेली. मग हे लंबचौडं खूप व्याख्यान द्यायला लागले महाराज शिवजी. कधी तर बोलत नाही, अखंड समाधी. 1 लाख वर्ष ध्यानाला बसलं, 1 लाख वर्षानंतर बोलायला लागलं, तर मग थांबायला खाली नाही. तर पार्वतीला झोप आली. पार्वतीच्या पोटात कार्तिकेय स्वामी होते. हे स्कंद पुराणातली गोष्ट आहे ऍक्च्युली. सॉरी, शिव पुराणात असावीच कदाचित, पण हे स्कंद पुराणातली आहे. स्कंद सेनापती कार्तिकेय स्वामी, आणि ते अत्यंत बुद्धिमान. शिव आणि पार्वतीचे जे अंश दोघंही, ते केवढं तेजस्वी असेल. तो पुत्र, पहिला पुत्र, द ओनली सन. शिव पार्वतीला दोन मुलं नव्हते, कार्तिकेय आणि गणपती. एकच मुलगा होता, कार्तिकेय. दुसरा मुलगा गंमत आहे, तो बनवून आला, मानून आला तो श्रीकृष्ण. ती खूप सुंदर कथा आहे. गणपती बनून पार्वतीचा ते मोहिनी अवताराशी जोडलेली कथा आहे. शंकर भुरळून गेला तर मोहिनीवर, तिच्या मागे बाकी देवता देवदानव ते सगळं झाल्यानंतर मला एकदा दर्शन दाखवा म्हणून तिच्या मागे लागलं. मग शिवजी एकदाच फक्त असं झालं की स्त्रीच्या मध्ये मन रुतलं त्याचा, शंकराचा. फक्त एकदा, अजन्मापासून, म्हणजे काळा जेव्हापासून काळ झाला असेल. ती स्त्री कोण होती? मोहिनी, विष्णू होता.
आणि ते बरोबरच आहे. हे एकमेकावरचं प्रेम विलक्षण आहे. शिवस्य हृदये विष्णू, विष्णू हृदये शिव. त्याच्या हृदयात शिव आहे आणि याच्या हृदयात विष्णू आहे. आणि मग परस्त्रीच्या मागे लागला म्हणून पार्वती नाराज होऊन गेली होती. थोडक्यात सांगतो. मग त्यावेळी मग शेवटी मोहिनी अवतार प्रगट झाला आणि मग त्या संवादातून पुढे पार्वती मातेला आश्वासन दिलं गेलं की नाही, तू तुझ्यावरच प्रेमात त्याचं आहे, तुमचा मुलगा म्हणून मी येईल पुढे. गणपती लंबी गोष्ट आहे, पण गणेश कार्तिकेय स्वामी शंकराची तपस्या भंग केली पार्वतीने त्याचा जन्म व्हावा म्हणून. तेही खूप सुंदर कथा आहे, भागवत पुराणात आहे. मला माहिती आहे, माधवीला तर माहिती आहे, तुम्हाला कदाचित माहिती असावं. त्या असुराचा वध करण्यासाठी आता कसा एकच त्याला विष्णूच्यानी नाही वध होणार असा मागून घेतला होता. शिव, ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी सुद्धा न हो असा. मग आता कोणाच्यानी तर त्याच्यातून निर्माण एकच त्याला तोड होता की शिव पार्वतीचा जो पहिला पुत्र राहील त्याच्या शिव पार्वतीचा पुत्र व्हायला पाहिजे, शिव पार्वतीचं मिलन व्हावं लागेल. शिवजी तर बस समाधीतच. म्हणून मग त्यांची समाधी भंग करण्यासाठी कामदेव रती ते शिवजी समाधी काय भंग, कामदेवालाच भस्म करून टाकलं शिवजीने. डोळा उघडला तर कामदेवच मरून गेला. सृष्टीचं निर्माती कार्यच थांबला. बस फालतू झंझटच नको शिवजीने म्हटलं. डोक्यात खरा मच्छर जसं सतत ध्यानात बसला, सतत मच्छर भुनभुन करून आला आणि टाळी वाजली तर पुन्हा ध्यानस्थ गेला. तसा ध्यानस्थ असताना हे कामदेव येऊन एकावर एक आपलं लीला दाखवून आले, बाण चालून आले. ते 1 सेकंदसाठी डोळावून बस कामदेवच जळून खाक भस्म. स्टॉप, डेड स्टॉप, सृष्टी फ्रीज. आता इथून काही एवढी झाली तेवढी झाली, पुन्हा नाही बनणार याच्या पलीकडे काही. तर बहुत मोठी पंचायत झाली. प्रॉब्लेम एक करावं भलतंच झालं म्हणून अशी कथा येते. त्याच्यातही कृष्णाचं प्रागट्य आहे. मग रथीने खूप तपस्या करून म्हणाला की तो आता राख करून टाकली माझ्या नवऱ्याला, मला तुम्ही विधवा केला, कसंही करून वापस आणा त्याला. वापस आणतो मी त्याला. अनंग नाव ठेवलं. कामदेवाला अनंग म्हणतात, काही मुलांचं नाव ठेवतात अनंग. ते मी सृष्टीचा नियम नाही पालतू शकतो पण पालणार नाही, शरीर नाही त्याचं वापस येणार, पण मी त्याला त्याच्या आत्मरूपाला पुन्हा प्रगट करतो, तुझ्यासोबत राहील तो, पण तुला दिसणार नाही, शरीर नाही राहणार. अनुभव होईल तुझ्या सान्निध्याचा, तुम्ही एकमेकांसोबत सान्निध्य करू शकाल, पण शरीर नाही. अंग अनंग कामदेव. मग केव्हा मिळेल त्या ऍक्च्युअल, केव्हा त्याच्यासोबत माझं पूर्ण पुन्हा नवरा बायको सारखा मी राहू शरीराने? वेळ आहे अजून म्हणे. पुढे द्वापर युगात श्रीकृष्ण रुक्मिणीचं हरण करेल, लक्ष्मीच राहील ती प्रत्यक्ष. श्रीकृष्ण तर तुला माहीतच आहे, ते त्यांना जो पुत्र होईल तो हा कामदेव राहील. कारण की ते दोघंही इतके सुंदर आहे. त्या दोघांपेक्षा अजून त्याच्यापेक्षा सुंदर पुरुष नाही, तिच्यापेक्षा सुंदर स्त्री नाही. त्या दोघांचा जो पुत्र होईल त्याचा पुत्र मग कामदेवापेक्षा अजून कोण राहू शकेल? दुसरं कोणी दिसत नाही. तो कामदेवालाच यावं लागेल. त्यांचा पुत्र प्रद्युम्न. प्रद्युम्नाय नमः, जे कृष्णाचे 24 नाव घेतो त्यात तो तुझा पती, त्याचा पुनर्जन्म होईल प्रद्युम्न म्हणून, त्याच्यानंतर तुला वापस मिळेल. अगेन थोडक्यात सांगितली गोष्ट. पण त्यावेळी मग पुन्हा मग पार्वती गेली की यांना क्षमा करा कामदेवाला, हे मी म्हणजे, आणि मग पार्वतीमुळे म्हणजे मीच पाठवलं होतं, माझ्यामुळेच मलाच आवश्यकता होती म्हणून त्यांनी आपल्या स्वार्थाने नाही तुमचं ध्यानभंग केलं, मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून. आणि मग काय कसं, आणि मग पुढे जो जन्म झाला तो कार्तिकेय. तर हे पार्वती गरोदर असताना सांगितलेला, पण पार्वतीला झोप लागून गेली. पण स्कंद सेनापती पुढे जो झाला देवांचा सेनापती,
त्यांनी ऐकलं पोटात शिवपार्वतीचा अंश तेजस्वी, आणि त्यांनी जे पुढे सांगितलं ते स्कंद पुराण 84,000 श्लोक. ते भगवद्गीतेत किती आहे? 700. 700 हजार नाही, त्याच्यात 84,000. प्रत्येक श्लोकात 2 ओळी तरी असतातच. कधी 3 असतात, कधी 4 असतात. म्हणजे 2-1 लाख ओळी, आणि एका ओळीत समजा 10ही शब्द, 5ही शब्द असतील प्रत्येक ओळीत कमीत कमी, तर म्हणजे जवळपास 10 लाख शब्द स्कंद पुराण. ती सगळी गाथा आहे. असे 18 पुराण तर माहीतच आहे आपल्याला, अजून किती असतील. भागवत त्यातला शिरोमणी. भागवत पुराण 18,000. भागवत छोटा आहे, त्याच्यापेक्षा 18,000 श्लोक आहे. तेही खूप झालं. 700 पेक्षा 18,000 म्हणजे किती झालं? स्कंद पुराणात 84,000. तर हे सौभाग्य आहे ना आपलं, की कोणत्या पुराणातल्या कुठल्या कशाच्या गोष्टी, कोणती अष्टावक्र गीता ध्यानाच्या वेळेस आली आज, गुरुगीता आता येते आहे, शिवगीता, कोण स्कंद पुराण आणि भागवत पुराण, भगवद्गीता, हे सगळं येऊन रामाचा, कृष्णाचा उल्लेख आपल्यापर्यंत येतं. तीर्थप्रसाद आपल्या सगळ्यांसाठी, माझ्यासाठी. ही त्याची केवढी कृपा आहे. हे कृपा दुर्लक्ष करून कोणी काहीतरी हिने असं का म्हटलं आणि त्यांनी असं का नाही म्हटलं, कचरापट्टीत पुन्हा तिथेच जाऊन चाटायला, उलटी केलेली पुन्हा प्यायला. हे काय जीवन आहे? याला काय अर्थ आहे? मनुष्य कसा, की जसं थोड्या वेळाने बंद होईल, अर्ध्या तासात आपण थांबून देऊ, मग लगेच पुन्हा चला. तसं नाही. हे आता इथेच याच्या रवंथ करायला हवा, पक्क व्हायला, आत्मसात करायला हवा. आपण शंकराचार्यांचा ऐकलं होतं, तस्मात सर्व प्रयत्नेन भवबंध विमुक्ते. आदि शंकराचार्यांनी आपल्या शिष्यांना, आचार्यांना सांगितलं, सर्वतोपरी प्रयत्न करून या मार्गावर राहण्याचा प्रयत्न करायला हवा. एवढी संधी आली आहे, एवढं उपलब्ध झालं आहे, इतकं सोपं घर बसल्या, ना प्राणायाम करावा लागत आहे, ना खूप ताट बसावं लागत आहे, कुठे जावं लागत आहे, गाडीने बसावं नाही, विमान नाही घ्यावं लागत आहे, काहीच नाही करावं लागत आहे. मला माहिती नाही कोण कुठे बसलं, कसं बसलं, काय खाऊन राहिलं, आवश्यकताही नाही. इथपर्यंत देवाला जीवनात आपल्या. गीतेचं महत्व आहे की गीता जो जिथे असेल तिथे पोहोचते. इतर सगळे शास्त्र त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागते आपल्याला. संस्कृत शिकावं लागते, समजावं लागते, विचार करावा लागतो. गीता असं बरोबर अरेंजमेंट जशी करते की ज्या व्यक्तीच्या मनात इच्छा आहे त्याच्यापर्यंत पोहोचून जाते बरोबर. स्वतः आपण त्याच्या भाषेत त्याला समजेल तशा शब्दात, तसे उदाहरणांसोबत. ही गीतेची कृपा आहे आणि गीता कृष्ण कृपा आहे. शेवटी येन केन प्रकारे हेच लक्षात घ्यावं, मन कृष्णे निवास येत. भागवतात येत आहे. शुकमुनी सांगतात, शेवटी सगळी कृष्णाचीच कृपा आहे, सगळी आपल्या सगळ्यांवर, सगळ्यात जास्त माझ्या. तर म्हणून हे ते गंमत सांगत होते, ते जेल जा म्हणून देतात, एकच शब्द बोला, जा, बस. मला विश्वास नाही बसला तर मग जोरात म्हणे, जा. तो जो मुझको अजन्मा अर्थात वास्तव में जन्म रहित अनादि और लोगों का महान ईश्वर तत्व से जानता है, वह मनुष्यों में ज्ञानवान पुरुष संपूर्ण पापों से मुक्त हो जाता है. तर इथे आज हळूहळू थांबायला सुरुवात करू. हे 2 श्लोक, आपल्या 2-3 श्लोक आपल्या संस्कृतमध्ये आपण म्हणू थोडं करून, मग ध्यान करू, मग 4थ्या श्लोकापासून पुढच्या वेळेस सुरुवात करू. तिथून हलकसं मग तो सुरुवात करायला लागतो की कसं मी कसा आहे सगळ्या बाबतीमध्ये, मी कृष्ण कसा आहे. बुद्धिमतां चाहं, वेगळ्या प्रकारे. सो हे 2-3 श्लोक जे मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा आणि मग आपण थांबू. सुरुवातीपासून करू. हा विभूती योग आहे. अथ 10 अध्यायः.
अथ दशमोऽध्यायः म्हणजे आता 10वा अध्याय. श्री भगवान उवाच म्हणजे देव म्हणाला. श्री भगवान उवाच. वाचा वाचा म्हणजे ना वाणी, वाचतो आवाज शब्द करून वाचा वाणी. उवाच म्हणजे बाहेर ऐकू येणाऱ्या शब्दांना उवाच. नाहीतर वाणीचे 4 प्रकार असतात. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. अगदी मनात कोणाला काही कळत नाही काय म्हणून राहिला आहे, किंवा मंत्र जप करताना काहीतरी म्हणून राहिला का ते ओठ हालतात आहे, किंवा मग नुसते ओठ नाही हालतात, थोडं थोडं ऐकू येते, हा लक्षात आलं आहे शिवजीचा मंत्र आहे, नाही हा कृष्णाचा मंत्र आहे, थोडं थोडं ऐकू येते, किंवा मग जोर जोराने म्हणून राहिला तर सगळ्यांना 4 लोकांना ऐकू जात आहे. तर असे 4 प्रकारचे पण उवाच जे श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो. इथे सोपं एकदम. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः. शृणु मे परमं वचः. मागच्या झाला त्या श्लोक की मी पुन्हा सांगतो तुला, ऐक तू. शृणु म्हणजे ऐकणं, श्रोत्र म्हणजे कान, श्रोत्रिय म्हणजे श्रुती, श्रुती परायण, श्रुत हे सगळं ऐकण्याशी जोडलेलं. शृणु म्हणजे ऐक. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यद ते अहम यत्तेऽहं प्रियम आणाय. म्हणजे मी हे तुला सांगतो कारण तू मला प्रिय आहेस. यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हित काम्यया. हितकाम्यया. वक्ष्यामि हितकाम्यया. काम म्हणजे कार्य. तुझं हित ज्या कार्याने होईल, या कार्यामध्ये मी तुला जे सांगण्याचा पुन्हा एकदा आठवण करून सांगण्याचा प्रयत्न करताय, यांनी तुझं हित होईल, तुझं हित व्हावं अशी माझी इच्छा आहे, कारण तू मला प्रिय आहेस म्हणून मी पुन्हा सांगतो. असा त्या श्लोकाचा अर्थ होता. दुसरा श्लोक न मे विदुः. न मे विदुः सुरगणाः. सुरगणाः गण म्हणजे जनरेशन. Generations of gods do not know me. न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः. प्रभवं न महर्षयः. न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः. अहम आदि हि देवानां. ही म्हणजे एम्फसिस आहे, हेच जसं मीच तसं ते ही. अहम आदि ही देवानां. देवांच्या ही आदि मी होतं असं. अहम आदिर हि देवानां महर्षीणां च सर्वशः. च म्हणजे आणि अँड. महर्षीणां च सर्वशः. ते काय म्हटलं, माझा प्रभाव कोणी नाही जाणार. प्रभव, प्र म्हणजे प्रकर्षाने, फोर्सफुली, विशेष प्रगट होणारा, आणि प्रभा म्हणजे दूरपर्यंत जाणारी, आभा म्हणजे जवळ असणारी है ना. मुलींचं नाव असतं, एखाद्या मुलीचं नाव आभा असते, ऐकलं असेल, मराठी सुंदर नाव आहे, खूप सुरेख नाव आभा. आणि एखाद्या मुलीचं नाव प्रभा असते, आभा, प्रभा. सूर्य, सूर्याची आभा आणि सूर्याची प्रभा. सूर्य स्वतः त्याच्या जस्ट बाहेर जे वलय आहे, आपण संतांच्या, गुरूंच्या फोटोच्या मागे देवाच्या पांढरं दिसते असं गोल चंद्रासारखा, ती त्यांची आभा, सूर्याची आभा. केस बिघडले. ती आभा आणि त्याचा सूर्याचा प्रकाश दूरपर्यंत इथपर्यंत येतो, ती त्याची प्रभा. आणि कर म्हणजे हात, प्रभाकर, जे ज्याच्या हातात त्याचे सहस्त्र हात जसे हजारो प्रकाशाची जी किरण आहे,
सूर्याचं नाव प्रभाकर, कारण की त्याची प्रभा दूरपर्यंत पोहोचून गेली. इतरांचं कल्याण प्रभेने होतं, पण त्याचं महत्व आभेने कळतं ना. त्याची आभा त्याचं दर्शन करून देते आणि त्याची प्रभा उपयोग करून देते. प्रकाशित ती नुसती आभा असते सूर्याजवळ, त्याच्याजवळ त्याचं भक्त वलय आहे, इथे नसतं पोहोचला, प्रभा नसते तर उपयोग नव्हता. सो दोन्हीचं आपलं आपलं ठिकाण महत्व आहे. तर प्रभवम हा शब्दाला म्हणून सांगितलं, प्रभवम न महर्षी, माझे प्रभाव कोणाला माहित नाही किती आहे. वरवरच दिसते देवाची कृपा, पण आत खूप आहे. त्या जसं सूर्यप्रकाश दिसत आहे इथे सगळीकडे, इकडे आणि तिकडे, सूर्य खूप आहे अजून त्याच्यापेक्षा, तसं तो म्हणतोय. नाही, हे कसं, बाय एक गोष्ट खुलासा करायला विसरलो मी, की हे असं कसं, म्हणजे आधीच्या आधी म्हणजे काय, की या सगळ्यांच्या आधी मी होतं म्हणजे काय, कसं. पुढे जसं स्वप्नात माझ्या अर्जुन असेल समजा, आणि मी ते ऋषीमुनी येऊन गेले, 2 वाजता ऋषीमुनी आले गेले, 2:30 वाजता अर्जुन आला आणि मी त्याला म्हणून राहिला रात्रीच्या स्वप्नातल्या, की अरे हे ते ऋषीमुनी होऊन गेले होते, तू हे सगळे, मला ऍक्च्युली कोणी नाही ओळखत तुम्ही, तुमच्या सगळ्यांच्या आधी मी होतो. म्हणजे कसं, तुम्ही 2 वाजता आले ना, स्वप्न 2 वाजता सुरू झालं. 1 वाजताही मी होतो, 12 वाजताही मी होतो, 11 वाजताही मी होतो, आदल्या दिवशी मी होतो, त्याच्या 2 दिवस आधी, वर्ष आधी, दशकं आधी मी होतो. तुम्ही तर आता निर्माण झालाय. अजम आदिम, आणि त्यांच्या नंतरही मी राहिलो. कसं? 3 वाजता स्वप्न संपेल ना, मी 4 वाजता राहीन, 5 वाजता राहीन, 6 वाजता राहीन, 7 वाजता. एखाद्या लाटेला म्हणणं समुद्राने, की अगं मावशी, तू आता मोठी निर्माण झाली आहे, तुझ्या आधी मी होतो. कसं? तू आता वाराचा धक्का लागला म्हणून सुरू झाली आहे इथून, पण मी तर होतो ना, समुद्र म्हणाला आधी. आणि चिंता नको करू, तुझ्या नंतरही मी राहणार आहे आणि तू माझ्यातच राहणार आहे. कसं? लाट संपेल पण समुद्र आहे ना अजूनही. एखाद्या दागिन्याला सोन्याने म्हणणं, की रे तुझ्यात फक्त मी आहे बाबा, संपूर्ण व्याप्त मीच आहे. विचार करून पहा. सोन्याची अंगठी 24 कॅरेटचीच न केली होती, आता मला वाटते काहीतरी त्याचं केलं दुसरं. तर त्या अंगठीला सोन्याने जर म्हटलं, की सर्वत्र मी व्याप्त आहे तुझ्यात बेटी, अंगठी 100% 24 कॅरेट प्युअर सोनं आहे तुझ्यामध्ये. तू ना आपल्याला अंगठी समजून घेतला, आकार समजून घेतला, छोटी झाली, मोठी झाली, असं तसं तुटली, समजून आली. तुझ्यात फक्त मी आहे. आणि खरं सांगू का तुला, कानात सांगतो, तुझ्या आधीही मी होतो आणि त्याच्या नंतरही मी राहिलो. कसं? आणि पहिले सोन्याचं बिस्किट होतं, सोन्याचा गोळा होता, जे काय होतं त्याच्याही आधी होतं मी. ते सोनाराकडे नेऊन तुला बनवला गेला आहे. हे सगळे दागिने, अंगठीच नाही, हे बघ, तिन्ही जे नाकातलं घातला, कानातलं घातलं, हातात घातला, कमरेला बांधला, अजून डोक्यावर घातला, हे सगळ्यांच्या आधी मी होतो. सोन्याने जर म्हटलं तर बरोबर आहे की चूक आहे ना? बरं, ते तुटून जातील, पिघळून टाकतील, दुसरं काही बनवेल, तुझ्या सगळ्यांच्या नंतरही मी राहणार आहे, सोनाने जर म्हटलं तर. माठाला मातीने जर म्हटलं, तुमच्या आधी मी होती, काळजी, खरंच तुमच्या नंतर मी राहील, तर बरोबर आहे ना, मातीचंच तर माठ बनवलं ना, माठाच्या आधी होती. असे अनेक उदाहरणं देऊ शकतो. तसं हा सिंपल लॉजिकनी सांगतोय, की हे सगळ्यांच्या आधी मी होतो, मला पूर्ण नाही कुठलीच माठ मातीला नाही ओळखत, कुठलाच दागिना सोन्याला नाही पूर्ण ओळखत, कुठलीच लाट समुद्राला नाही मापू शकत किती, ते कुठल्याच स्वप्नपात्राला पूर्ण नाही समजू शकत, स्वप्नदृष्ट्याचा प्रभाव किती आहे ते. प्रभवम न महर्षया, है ना. शेवटचा श्लोक एकदा थोडासा म्हणून मग थांबव. यो म्हणजे जो कोणी, संस्कृत यो, माम म्हणजे मला, अजम म्हणजे जन्मरहित, जन्माच्या आधी, म्हणजे स्वप्न सुरू व्हायच्या आधी स्वप्नदृष्टा होता तसा. अजम अनादिम, मला कोणी नाही बनवलं. अनादी म्हणजे मी कुठून नाही जन्मलो आहे, मीच होतो ओरिजिनल पहिल्यापासून, आणि मीच आहे. यो माम अजम अनादिम च वेत्ति लोक महा ईश्वरम. यो माम अजमनादिम च वेत्ति लोक महेश्वरम. पहा किती प्रभावशाली आहे संस्कृत भाषा, कसं धुरंधर श्लोक आहे. छातीत वारा भरता लक्ष देऊन म्हटलं तर,
यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढ. सम्मूढ म्हणजे इक्विवोकल, म्हणजे डाऊट असलेला. हे की ते, असं की तसं, तळ्यात की मळ्यात, करू की नको, जाऊ की नको, बरोबर की चूक, याला सम्मूढ म्हणतात. सम्मोहित. असम्मूढ. असम्मूढ स मर्त्य एषु, मरणारा ठिकाणी, मरणारा व्यक्ती म्हणजे पृथ्वीवरचे माणसं आपण. असम्मूढ समर्थेषु सर्व पापैः विमुच्यते. मरण्याच्या ठिकाणी आलाय आणि मरणारा माणूस आहे, पण मराच्या आधी मुक्त होऊ शकतो. कृष्णाचं वचन. पुन्हा जन्मच नाही घ्यावा लागत तर मरण्याचा प्रश्नच नाही. जन्म नाही घ्यावा लागत म्हणजे होते काय मग, तेही पुढे सांगतो तो. आज नाही, पुढच्या श्लोकांमध्ये या अध्यायात. जन्म नाही होत म्हणजे काय होतं, विचार करायला प्रश्न. अच्छा, सुटका पाहिजे. लोक इतकेदा म्हणतात पुन्हा यायचंच नाही. मला असं वाटतं 99% लोकांना काही असा माझा अंदाज आहे की त्यांना कळत नाही काय म्हणजे काय. बस छुट्टीचे, मुक्ती पाहिजे, पुन्हा नाही त्याचं खूप दुःख आहे, हे झंझटच नको, बस सुटका पाहिजे. हे जन्म न मरण नकोच आहे आता. बस एकदाच असं मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे की बस सुटलो. आणि काहीच आयडिया नाही म्हणजे काय, पुढे काय, त्याचा अर्थ काय, कुठे जाणार मग, काय होणार. आणि मला आश्चर्य वाटतं की ते समजल्याशिवाय अशी इच्छा कोणी कसं करू शकतं. मी नाही आजपर्यंत केली, एकदाही नाही केली आजपर्यंतच्या साधनेमध्ये की मुक्ती व्हावी म्हणून, माझी मोक्ष मिळावा, सुटून जावा. पण जोपर्यंत कळलं नाही की म्हणजे काय, आता आहे माझी इच्छा, मुक्तीची नाही आहे, मोक्षाची नाही आहे, जे सर्वसाधारण लोक म्हणतात. आता जे मला कळलं आहे की म्हणजे काय, याचं उत्तर जेव्हा मिळालं की कुठे जाऊन काय होते, तिथे जायचं मला, ते हवं आहे. आणि त्याला जर मोक्ष शब्द असेल तर मग चालेल, मग मोक्ष हवा आहे. मुक्ती असेल तर मग चालेल, मुक्ती हवी आहे. पण पहिले त्याचा अर्थ काय हे समजायला हवा ना. हे बेकार आहे, इथून नाही, लवकर चला इथून. इथे कसं होऊन राहिलं, जीव कसा विसरून राहिला, इथून कुठेतरी निघून जाऊ. कुठेतरी जाऊ म्हणजे कुठे जाऊ हे तर पहिले माहित आहे ना. कुठे जाऊ, कुठे आहे, इथून निघायचं आहे तर मग घरी चला. हा, आता कळलं, घर नाही, दुसऱ्या दुकानात जाऊ आपण. ठीक आहे, दुसरं दुकान. हे बाजारात सगळं महाग आहे, दुसरं बर्डीवर चालवतो, धर्मपेठेत. हा, बर्डीवर काहीतरी ठिकाण आहे डोक्यामध्ये, लक्षात. आणि कारण आहे का बरं तिथे जायचं, स्वस्त मिळेल, गर्दी कमी राहील, आवाज नाही आहे, गुंडे नाही आहे, काहीतरी कारण आहे आणि काहीतरी कल्पना आहे कुठे. नुसतं इथून जाऊ, इथून निघू, इथून निघू तर जाऊ कुठे, हे याचं उत्तर मिळालं, विचार करायला हवा. नाही तर नुसतं मूर्खासारखं मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे, सुटका पाहिजे, पुन्हा नाही यायचा, त्याच्यानं सुटायचा, पुन्हा नाही यायचा, तर त्याचं कुठे आहे हे कळायला पाहिजे. विचार करायला, याचं उत्तर आहे या प्रश्नाचं, मी नाही देणार. निदान आज तरी नाही, आत्ता तरी नाही. कारण माझं उत्तर आहे. असं काही जरुरी नाही की माझं उत्तर बरोबर उत्तर आहे की तुमचं उत्तर आहे. माझ्यासाठी पर्याप्त आहे. तेरा साई तुझमें है, जाग सके तो जाग, तिल्ली में तेल, चकमक में आग. असम्मूढ समर्थेषु सर्व पापैः प्रमुच्यते. हे 3 श्लोक म्हणून झाले. पुढच्या 4थ्या श्लोकापासून सुरुवात करू. आता एक 5-6 मिनिटं ध्यान करून बरोबर वेळेवारी संपवू शकू. म्हणजे जय श्री कृष्ण.